मुंबई में महिला आरक्षण को लेकर सियासत तेज हो गई है। कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने भाजपा पर तीखा हमला बोलते हुए उसे महिला आरक्षण की सीरियल किलर बताते हुए सरकार की नीतियों पर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। मुंबई में कांग्रेस विधायक दल के नेता विजय वडेट्टीवार ने महिला आरक्षण के मुद्दे पर भाजपा सरकार को आड़े हाथों लिया। उन्होंने आरोप लगाया कि 2023 में जब महिला आरक्षण विधेयक आया था तब कांग्रेस ने उसका समर्थन किया था, लेकिन अब भाजपा केवल राजनीतिक फायदा उठाने के लिए इसे मुद्दा बना रही है। वडेट्टीवार ने कहा कि प्रधानमंत्री ने अपने भाषण में कई बार कांग्रेस का नाम लिया, लेकिन महिलाओं के हितों पर ठोस चर्चा नहीं की। उन्होंने भाजपा के आंदोलनों को जुमलेबाजी करार देते हुए कहा कि असली आक्रोश आम महिलाओं में दिखाई दे रहा है। साथ ही उन्होंने राहुल गांधी की भूमिका की सराहना करते हुए उन्हें महिलाओं के मुद्दे पर स्पष्ट और ईमानदार बताया। वडेट्टीवार ने यह भी कहा कि भाजपा चुनाव के समय मुद्दों को भुनाने का काम करती है। सिरियल लायर आम्ही तो म्हणतो की महिलाचा घात करणे सिरियल किलर आहे. हे सिरियल किलर आहे. 2023 मध्ये ज्या वेळेस बहुमताने हे नारी शक्ती वंदन काय आता ते नाव देतात ते त्यांनाच माहित, वंदन हे बिल पास झालं ना, 33% आरक्षण झालं. त्यावेळेचे भाषण काढा, मुख्यमंत्र्यांचे काढा, पंतप्रधानांचे भाषण काढा. त्यावेळेस काय बोलले ते, त्यांची भाषण काढल्यावर पता पुरा देश बघतोय त्यांची भाषण. त्यावेळेस एकमताने ते बिल पारित झालं आणि काँग्रेसचं नाव घेतलं नाही, पण प्राईम मिनिस्टरने मात्र भाषणातून या विरोध केला म्हणून 56 वेळा 58 वेळा कांग्रेस 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 ने ये किया, कांग्रेस ने वो किया, कांग्रेस ने ऐसा किया, कांग्रेस ने ये करने नहीं दिया. अरे जब ये बिल में उसमें आपल्या या बिलात त्याचा उल्लेखच नाही, नारी शक्ती वंदन उल्लेखच नाही, पण नारी शक्ती पुढे केली. आणि त्यावेळेस आमच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं आमच्या महिला नेत्यांनी की या आम्ही समोर करू. आता तुम्ही म्हणताय की समकक्ष पाहिजेत. आता समकक्ष म्हणजे कोण? आमचा मुख्यमंत्रीच नाही समकक्ष म्हणजे, मग दुसऱ्याला मुख्यमंत्री महाराष्ट्रात करावं लागेल आणि दुसरा मुख्यमंत्री महिलांना करून समकक्ष बसवावं लागेल. तर त्यासाठी 6 महिन्यासाठी मुख्यमंत्री करून घ्या आमच्या महिलांना एखाद्या आणि बसून घ्या समोर. विषय हा येतो की इथे तुम्ही जे जुमलेबाजी करताय. आता देवेंद्रजींचा मला वाटतं की त्यांना मनापासून ते बोलत नाहीये, त्यांना ते दिल्लीवरून म्हणताय ते त्यांचं हे आहे ते राबवावं लागतं. दिल्लीचा प्रोग्राम स्क्रिप्टेड प्रोग्राम, त्यांचा काही दोष नाही, त्यामुळे ते त्या पद्धतीनं बोलत आहेत. पण वस्तुस्थिती काय, ज्या बिलामध्ये याचा उल्लेखच नाही नारी शक्तीचा, नारी शक्ती वंदनच नाही, तरी हे चंदन फासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये काल पाहिलं ते महिलांचा आक्रोश. कुठे आहे तुमचं नारी वंदन? ज्यावेळेस तुम्ही इव्हेंट करताय, हे जे जुमलेबाजी करताय, हे सगळे ढोंग करताय, तर हे महाराष्ट्रातील आणि कालचं एका चॅनलवर पाहिलं, मी नाव नाही घेणार.